धुळेकरांचा सांस्कृतिक ठेवा जपणारे तसेच 11 जणांच्या मराठी कुटुंबांचा आधार असलेले युनिव्हर्सल पुस्तक प्रदर्शन आगीमध्ये भस्मसात झाल्याचा हृदयद्रावक प्रकार धुळे शहरातील जेल रोडवर घडलाय। 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी अचानकपणे आग लागून त्यामध्ये अमूल्य ठेवा असणारी 20 ते 25 लाख रुपयांची हजारो पुस्तके जळून खाक झाली आहेत। आपलं एकुलतं एक उदरनिर्वाहाचं साधनच नष्ट झाल्याने सुनील मराठे या युवकासमोर आता जगण्याचा आणि कुटुंबाला जगवण्याचा मोठा प्रश्न उभा राहिलाय। मी सुनील मराठे मागील 8 वर्षापासून 2016 पासून मी इथे पुस्तक प्रदर्शन लावलेलं आहे आणि धुळेकरांची पूर्णपणे तन्मयतेने मनापासून सेवा करत होतो आणि इथे मी पुस्तक विक्रीचा व्यवसाय करत होतो। जेणेकरून जोही कस्टमर यायचा किंवा म्हणजे की लायब्ररीचे असो, शालेय पुस्तकं असो, शाळेतले कर्मचारी त्यांना जर कधी अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, ड वर्गाचे जे लायब्ररी असतात त्यांना तो निधी मिळतो, त्याच्यातनं पण पुस्तकं घ्यायला यायचे। बाजूला आपली गरुड वाचनालय आहे, गरुड वाचनालयामध्ये शेकडो मुलं माझ्याकडनं सगळे स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं घ्यायचे। लहान मुलांची पुस्तकं, धार्मिक पुस्तकं, अवांतर वाचनाचे, कथा, कादंबऱ्या असे माझ्याकडे जवळपास 32-33 हजार पुस्तकांचा मुद्देमाल होता आणि मुद्दल जर कधी म्हटली मी आणि त्याचा पूर्ण जर विक्री झाली असती तर माझं 37-38 लाख रुपयाचं नुकसान झालं। विविध पुस्तकांची माहिती देत सुनील यांनी नुकसानीची दाखता लोकांसमोर मांडली। या घटनेची हकीकत सांगताना सुनील मराठे यांच्या डोळ्यात पाणी आलं, तर कोणीतरी सूडबुद्धीतून या ठिकाणी आग लावली असा संशय देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय। दिनांक 15 तारखेला शुक्रवारी माझी आई आणि मी दुकानात दिवसभर असतो। आमच्या 8 वर्षामध्ये 9 वर्षामध्ये एकही दिवस दुकान बंद नाही। आम्ही तन्मयतेने, तत्परतेने, मनापासून आणि आमचं उदरनिर्वाहाचं साधन हेच असल्यामुळे याच्यावरच आमची उपजीविका 11 लोकांचा जो परिवार आहे तो याच्यावरच उदरनिर्वाह होत असल्यामुळे, पोटापाण्याचा प्रश्न याच्यातूनच भागत असल्यामुळे आम्ही एकही दिवस सुट्टी घेतली नाही। प्रत्येक दिवशी, ज्या दिवशी सरकारी कर्मचारी असो, शालेय विद्यार्थी असो, कोणी असो, त्यांना शनिवारी रविवारी सुट्टी असते, त्यामुळे आम्ही देखील शनिवारी रविवारी सुट्टी घेतली नाही, म्हणजे की कस्टमर यावेत, आम्ही त्यांची सेवा करावी, पुस्तकं त्यांना प्रोव्हाइड करावे, अशा पद्धतीने। ही घटना कधी घडली? ही घटना शुक्रवारी 15 तारखेला 15 मार्च रोजी रात्री 8:30 वाजता, आम्ही 8 वाजेला दुकान बंद करून गेल्यानंतर 8:30 वाजेला घडली आणि बाकीच्यांच्या म्हणण्यानुसार इथे शॉर्ट सर्किट झालं असं काही, पण इथे खालच्या मजल्यावर लाईट वगैरे कुठलाही प्रकार नसल्यामुळे आम्ही बॅटरी आणतो, बॅटरीने चार्जिंगची लाईट आणतो, लाईट लावतो इथे। त्या लाईटामुळे जर कधी म्हटलं तर चार्जिंगच्या लाईटीनं आग लागणं हा काही इतकं म्हणजे खूप दुर्मिळ प्रकार आहे। जर होऊ शकलं तर चान्सेस 0.1% आहे, पण असं वाटतं की कोणी आग पण लावली असेल। दरम्यान या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि आचारसंहितेनंतर मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळवून देण्याचं आश्वासन पीडित कुटुंबाला दिलं आहे। मराठे कुटुंबियांचं उदरनिर्वाहाचं साधन आगीत भस्मसात झाल्याने जिल्हाभरातील पुस्तक प्रेमींनी आणि दानशूर व्यक्तींनी मराठे कुटुंबियांना मदत करावी असं आवाहनही मनोज मोरे यांनी यावेळी केलंय। एखादा तरुण होतकरू तरुण इतकं मोठं एक केंद्र उभारत असेल, इतकं मोठं हे भांडार लावत असेल आणि त्याला कुठली सिक्युरिटी नसल्यामुळे असं काही दुर्घटनेमुळे ते जर जळून खाक होत असेल आणि त्याच्या जर स्वप्नांचा चुराडा होत असेल, त्याच्यासोबत आपल्या धुळेकरांच्या देखील जे काही त्यांना आवश्यक माहिती होती त्या माहितीला जे काही त्यांना इथे सहज उपलब्ध होतं त्याच्यासाठी त्यांना बाहेर गावाला जावं लागेल किंवा मिळणार नाही, परंतु अनेक शेकडो हजारो ग्रंथ असतील, शेकडो पुस्तकं इथं जे जळून खाक झाले ते फार मोठं नुकसान झालंय। त्याचं वैयक्तिक तर नुकसान झालंय, परंतु हे आपल्या धुळे जिल्ह्याचं, धुळे शहराचं देखील फार मोठं ज्ञान कार्याचं नुकसान झालेलं आहे। म्हणून समजा तांत्रिकदृष्ट्या जरी इन्शुरन्ससाठी पात्र नसतील तरी पण माझी सगळ्यांना विनंती असेल, आचारसंहिता असेल, काय असेल, सगळ्या तांत्रिक गोष्टीचा आपण विचार केलाच पाहिजे, परंतु माझी सर्व या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या शहराला, या जिल्ह्याला आणि दानवीर लोकांना विनंती असेल की हा जो ठेवा आहे हा काही एखादं उत्पन्नाचं साधन म्हणून नव्हे तर एक ज्ञानदानाचं कार्य म्हणून या तरुणाने ते उद्योग चालवलेला होता। याच्यातून त्याचं सर्वांना मदतीची भावना होती आई, आणि तो असं दिवसभर इथे थांबून लोकांना मदत करत होते, ज्याला गरज असेल त्याला ती सोय करून देत होते आणि त्याला ते जे काही त्याचं नुकसान झालेलं आहे याची भरपाई आता शासनाकडून किती होईल, काय होईल आज सांगता येणार नाही, परंतु तुला शब्द देतो येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता संपू देऊ, त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांच्या निदर्शनास या गोष्टी आणून देऊ आणि जी काही भरघोस मदत तुला आम्हाला करता येईल। या प्रदर्शनामध्ये शैक्षणिक, सामाजिक,
राजकीय, सांस्कृतिक, स्पर्धा परीक्षा, कादंबरी यांसह ऐतिहासिक, बालवाङ्मय अशी विविध प्रकारची हजारो पुस्तके होती. यामुळे या प्रदर्शनात नेहमीच पुस्तक प्रेमींची गर्दी असायची. मात्र आता हे पुस्तक प्रदर्शन भस्मसात झाल्याने वाचन प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या मराठे कुटुंबाला मदत करून पुन्हा हे प्रदर्शन उभे करण्यास धुळेकरांनी हातभार लावावा असे आवाहन जाणकार नागरिकांनी केलंय.